नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी करण्यात आलेल्या कांद्यामधून 840 मेट्रिक टन कांदा आज दिल्लीला रवाना होणार आहे। ही ट्रेन कालच रवाना होणार होती, मात्र काल दिवसभरात केवळ एकच ट्रक लोड करण्यात आला। यानंतर रात्री कांदा लोड करण्यात आला। काल दिवसभर कांदा लोड न करताना रात्री ट्रेन लोड का केली असा सवाल उपस्थित होतोय। यावरून एनसीसीएफ आणि केंद्रीय वखार महामंडळाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात आलाय। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल वाघ आपल्या सोबत आहेत। राहुल, आता हा 840 मेट्रिक टन कांदा आज दिल्लीसाठी रवाना होतोय, मात्र काल दिवसभरात नेमकं काय काय घडलं आणि संशय व्यक्त होण्यामागे काय कारण आहेत? तुझ्या निश्चितच आपण जर बघितलं तर लासलगावहून आणि निफाडहून एक विशेष रेल्वे ही दिल्लीसाठी कांद्यासंदर्भातली रवाना होणार होती, परंतु निफाडची रेल्वे ही ऐनवेळेस या ठिकाणी कॅन्सल करण्यात आली। तर लासलगावची रेल्वेमध्ये काल दिवसभरात फक्त एकच ट्रक त्या ठिकाणी आलेला होता आणि रात्रीतूनच अचानक 6 ते 7 ट्रक त्या ठिकाणी आलेले होते। त्यामुळे नाफेडवर देखील आता प्रश्नचिन्ह हा उपस्थित केला जातोय। परंतु दुसरीकडे जर आपण बघितलं तर जुलै व ऑगस्ट महिन्यात कांद्याचे होलसेल बाजारातले दर हे 14 ते 15 रुपयाच्या दरम्यान असतात, परंतु यंदा ते दर 25 रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत आणि हे दर आगामी काळात वाढून यांच्यामध्ये 35 ते 40 रुपयापर्यंत हे दर जाऊ शकतात, अशी देखील शक्यता ही वर्तवली जाते। मी आता नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहेत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर शेतकरी या ठिकाणी आपला माल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत, परंतु यावेळी कांदा दिवाळीमध्येच ग्राहकांना रडवण्याची शक्यता ही वर्तवली जाते। मात्र याच्या मागचे नेमके कारण काय आहेत ते आपण व्यापाऱ्यांकडून या ठिकाणी जाणून घेऊयात। काय सांगाल आपण या ठिकाणी आज दरची वाढ झालेली? असं हे दरवर्षी प्रमाणामध्ये यावर्षी कांद्याचं उत्पादन जरी जास्त होतं तर त्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। याचा परिणाम पावसाचा पर्जन्यवृष्टी आणि जे मोसमचा परिणाम झाला आणि दुसरी गोष्ट जो लाल कांदा बाजारात येणार होता तो लेट झाला आहे पावसामुळं आणि इतर राज्यामध्ये जी मागणी आहे ती वाढली आणि हा माल आहे हा बाजारामध्ये कमी झाला। याने मागणी आणि पुरवठा याच्यात अंतर निर्माण झाल्यामुळे देशावरची मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला। याचे परिणाम असे झाले की आज 30 ते 45 कांद्याचे दर वाढलेले आहेत, परंतु अजून 15 दिवस नवीन माल बाजारात येण्यास उशीर असल्यामुळे हे बाजार स्टँड राहतील आणि जरी नाफेडने जो माल पाठवत असाल तर तो 35 रुपये तिथं पोहोचतो। त्या हिशोबाने जर बघितलं तर आज शेतकऱ्यांचे जे माल आहे जर 35 ते 40 रुपये विकत आहे, त्याच्यामुळे फार अशी मोठी बाजार वाढ झालेली आहे असं काही वाटत नाही आहे। आपल्यासोबत काही शेतकरी देखील आहेत। दरवर्षी कांद्याचे दर हे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये 15 ते 20 रुपयाच्या दरात असतात, परंतु यंदा ते 35 रुपयापर्यंत गेलेले आहेत। नेमकं काय वाटतं आपल्याला? समाधानाचं? कांद्याची परिस्थिती अशी आहे का कांदे चालू वर्षी कमीच आहे आणि ज्यांनी 5 एकर कांदे लावले होते त्यांचे 1 एकरचे कांदे निघाले नाही। दुसरी गोष्ट अशी का त्यांच्याबद्दल कांद्याच्या नुकसानही भरपूर झालेलं आहे। कांदे आता चाळी टाकल्यावर कांदे 25% 30% कांदे सडून गेले आणि राहिलेले कांदे बाजारात आल्यामुळं त्यांची काही एवढी आवक म्हणता येणार नाही त्याला, कारण तुटवाडाच आहे कांद्याचा। पहिली दुसरी गोष्ट अशी का कांद्याचे जे दर आहे ना सरकारनं याच्याकडे लक्ष देऊ नये। कांद्याचे जेव्हा स्वस्त राहतात खाणाऱ्यांना ज्या कांदे पुरवायचे राहतात त्यांनी 500 रुपये क्विंटल राहतात त्यावेळेस का नाही घेऊन ठेवते ते? पण एक गोष्ट अशी आहे की लासलगावहून एक विशेष रेल्वे कांद्यासंदर्भातली आपलं दिल्लीकडे रवाना होणार होती। काल दिवसभरात एकच ट्रक त्या ठिकाणी उपलब्ध झालेला होता, मात्र रात्रीतून अचानक 8 ते 10 कंटेनर त्या ठिकाणी आले आणि लोडिंगचं काम करण्यात आलं। नेमकं यामुळे नाफेडवरती किंवा NFCवरती कुठेतरी शंकाही उपस्थित केली जाते। नेमकं याच्या मागचं आपल्याला काय वाटतं? नाही, नाफेडमध्ये तसे कांदे त्यांचे 50%च्या वर सोडलेलेच आहे। त्यांनी किती मार्केटमध्ये आणायचा प्रयत्न केला तर बाजार स्थिर कमी होऊ शकत नाही त्याच्यावर, कारण माल आहे ना माल ॲक्च्युली कमीच राहिलेला आहे आणि लाल कांदे जे याला अजून भरपूर वेळ आहे, 1.5-2 महिने टाईम आहे अजून त्यांना, त्यामुळं बाजार वाढणारच आहे आता। आणि सरकारनं त्याच्याकडे विचारही करू नये का शेतकऱ्यांना बी 2 रुपये भेटले पाहिजे। तुम्ही खताच्या गोण्या 2-2 हजारला एक विकित आहे, त्यावेळेस शेतकरी म्हणतोय का तुम्ही बाजार का वाढवली? कोणी आंदोलन केलं का शेतकऱ्यांनी? मग कांद्याचे 2 रुपये यायला लागले तर इकडे टमाट्याचे बी भाव पडेले, कोथिंबीरीचे भाव पडेले, सगळ्या मालांचे भाव कमी आहे आणि कांद्याला थोडेफार वाढले आणि काय फरक झाला त्यांना? नेमकी ही विशेष रेल्वे जात असल्यामुळे कांद्याच्या भावामध्ये कुठेतरी घसरण होण्याची शक्यता ही शेतकऱ्यांनी वर्तवलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी आंदोलन देखील करण्यात आले आज नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये। हो, आंदोलन केले ना, करायला पाहिजे अजूनही। त्यांनी सरकारनं जर त्याच्यात इंटरफेअर केला तर अजून जोरदार आंदोलन शेतकरी करू शकतात आणि रस्ता रोको सुद्धा होऊ शकतो।
निश्चितच ऋतुजा, आपण जर बघितलं तर या ठिकाणी विशेष ही रेल्वे जाणार होती, परंतु रात्रीतूनच या ठिकाणी 7 ते 8 कंटेनर त्या ठिकाणी दाखल झालेले होते आणि आपण जर एकंदरीत बघितलं तर नवीन कांदा यायला अजून 15 ते 20 दिवसांचा अवकाश आहे. त्यामुळे हे दर असे स्थिर राहू शकतात अशी देखील भीती आता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. बरोबर आहे. संपूर्ण प्रक्रियेवर याचा परिणाम झालेला आहे. एकीकडे एनसीसीएफची भूमिका वादाच्या भोवऱ्यात आहे, संशयाच्या भोवऱ्यात आहे आणि दुसरीकडे आता कांद्याच्या दरावर याचा परिणाम पाहायला मिळतोय. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.